राम राम मंडळी मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे अंबाजोगाई या शहरामध्ये। अंबाजोगाई शहरामध्ये आज आपण डॉक्टर साहेबांना भेटणार आहोत। त्यासोबतच त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं आपल्या परिसरातील जनावरांमध्ये कोणत्या पद्धतीचं काही अडचणी आहेत। त्याची सुरुवात झाली मित्रांनो पॉलिक्लिनिकमध्ये आपली डॉक्टर साहेबांना भेट घेऊन। या ठिकाणी डॉक्टर साहेब एका शेळीला आवी लावत होते, त्यासोबतच एक डॉगी पण त्या ठिकाणी आलेला होता। मग आपण आलो स्वामी समर्थ मेडिकलला। बीवी फॉस जनावरं गाभण राहण्यासाठी आणि जनावरांचं दूध वाढवण्यासाठी एकदम नंबर एक पद्धतीचं इंजेक्शन होतं। मग आपल्याला डॉक्टर इरफान पठाण साहेबांनी चहा पाजला। त्यानंतर मित्रांनो त्यांचाच गॉगल अडकून आपण एक दोन चार व्हिडिओ काढले, म्हणलं आपल्या फॉलोअर्सला दिसावं की बालाजी मुंडे पण आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो आपण गेलो ते एका विजिटसाठी। अंबाजोगाईपासून जवळपास एक 1.5 किलोमीटर अंतरावर असणारं शिंपले सरांचा गोठा या ठिकाणी होता। पहिल्यांदा तर कुत्र्यांनी आपलं स्वागत केलं शेपटा हलवून। नंतर डॉक्टर साहेबांनी जे डोस आहे तो लावण्या अगोदर पाणी किती गरम आहे हे पाहिलं, कारण की स्ट्रॉमध्ये जर 37 अंश सेल्सिअसवर जर जनावराला डोस भरवला तर रिझल्ट छान येतात असं डॉक्टर साहेबांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं। मग शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गाय बांधली, परंतु मित्रांनो या ठिकाणी एक अडचण येत होती। गन पास करण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करावा लागत होता। गाय खूप जास्त कळा मारत होती, कळा म्हणण्यापेक्षा गाय एअर पास करत होती आणि त्याच्यामुळं गन जी आहे ही पास होत नव्हती। पण डॉक्टर साहेब काही नवीन नाहीत, गेली 15 वर्ष या परिसरामध्ये सातत्यानं जनावरं भरवण्याचं काम करतात। डॉक्टर साहेबांचा जो अभ्यास आहे या अभ्यासाच्या जोरावर डॉक्टर साहेबांनी जी गाय आवाज करत होती किंवा मग एअर पास करत होती त्या हातानं मित्रांनो हातानं ते मासाचा गोळा जो आहे हा बाजूला सारला आणि जनावराला भरवलं। डॉक्टर साहेब म्हणाले गाय एकदमच मस्त भरली। त्यानंतर मित्रांनो आपण आलोत वापस अंबाजोगाईला। डॉक्टर साहेब गेले त्यांच्या दिशेनं आणि आपण आलोत आपल्या दिशेनं। त्यानंतर मित्रांनो जरा बरं वाटलं की अशा पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत जे की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम करत आहेत। मग मित्रांनो आपण आलोत रेपेवाडी या ठिकाणी। एकदमच सुंदर पद्धतीचा चंद्रमा आपल्याला त्या ठिकाणी दिसला। मग छोटंसं एक गाणं म्हणत होतो मित्रांनो, मनातली मनात म्हणत होतो, तुम्हाला ऐकून असं आलेलं। मग आपली गाडी लावली, एक सुंदर पद्धतीचं वाळलेलं झाड दिसलं मित्रांनो आणि त्यानंतर डॉक्टर साहेब आले। डॉक्टर साहेबांसोबत आपण एक सुंदर पद्धतीचं नजारा पाहिला आणि त्या ठिकाणी आमचे विनोदराव गाडीला ढकलत होते। मग मित्रांनो चांबारतळ तांडा या ठिकाणी आपल्याला अंधार पडला। अंधारामध्ये काय आपण जास्त व्हिडिओ शूट करत नसतो, तरी पण मनी मेवला म्हणलं वेलकम। आजच्या व्हिडिओ तेवढंच, धन्यवाद।